आपल्या सगळ्यांचं दैवत ही भिवंडी भूमी पावन बनवणाऱ्या, पवित्र बनवणाऱ्या, शिक्षण क्षेत्रामध्ये अलौकिक योगदान देणारे आमचे दैवत पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या महान कार्यासमोर नतमस्तक होऊन वंदन करतो। मंचावरील सर्व मान्यवर की ज्या सर्वांचं या सुंदर शाळा अभियानामध्ये अलौकिक असं योगदान आहे, आणि विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व मंडळी, आम्ही सर्व शिक्षक काय करू शकतो तर बाहेरून सजावट करू शकतो, बाह्यरूप आम्ही सजवू शकतो, परंतु जे अंतर्गत मूल्यमापन अपेक्षित होतं म्हणजे शाळेचे विद्यार्थी कसे शिस्तप्रिय आहेत, किती स्वच्छ आणि टापटीप राहतात, शाळेच्या विद्यार्थ्यांनी किती स्पर्धांमध्ये नाव मिळवलेलं आहे, विजय मिळवलेला आहे, याला देखील खूप मार्क्स होते। आणि हे मार्क्स सगळे तुमच्यामुळे मिळालेले आहेत। तुमच्यासाठी जोरदार टाळ्या। ती लावण्य इकडे ये, नितेश इकडे ये। आवाज जो आपण बॅनर तिथे लावलेला आहे, जे परीक्षक होते ते आत आल्यानंतर या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करायचे। नितेश आहे की नाही? आणि ते गेट पासून मार्क द्यायला सुरुवात करत होते मित्रांनो। गेट पासून, गेट मध्ये कुठे कचरा पडलाय का, प्लास्टिक पडलंय का, काय चाललंय हे बघायचे। हे असं करायला पाहिजे, तो बोर्ड तसा करायला पाहिजे, इथं जरा असं करा, हे जरा सुधारा। आणि हे सगळ्यात संस्थेचे सगळे पदाधिकारी, के आर पाटील सर, पिंजारी सर, ॲडव्होकेट गोविंद जाधव सर, जेडी गोविंद सर, डावकर तुम्ही जायचे, परंतु आपले सगळे शिक्षक हे रात्री 9, 10, 11 किती वाजले कुणीच घड्याळ बघत नव्हतं, आणि त्या सगळ्याला फळ आलेलं आहे। हे टीम वर्क आहे। इथे रंग देणारे रामलखन असतील, भिंती सजवणारे तारक पाटील सर, एस पवार सर असतील, परसबाग सजवणाऱ्या संगीता जाधव मॅडम, नीलम जाधव मॅडम, प्रदीप पाटील, आपला सेवक वर्ग असेल, या प्रत्येकाचं आणि शिक्षकांचं, प्रत्येक विद्यार्थ्याचं या सगळ्यामध्ये खूप मोठं योगदान आहे। हे कोणी एक माणूस किंवा 10 माणसं किंवा 100 माणसं हे काम करू शकत नव्हते। त्याचबरोबर पालकांनी देखील खूप मोठं योगदान दिलेलं आहे। साहेबांची इच्छा आहे, मॅडमची इच्छा आहे, चेअरमन साहेबांची इच्छा आहे, ती सर्व सगळ्यांच्या इच्छा आपण पूर्ण करूया। पी.एन. पाटील सर माजी प्राचार्य इथे बसले, त्यांना मी म्हटलं की हा तुम्ही दिलेला समृद्ध वारसा आहे, तो फक्त आम्ही सर्व पुढे चालवत आहोत।